सध्या मालेगाव तालुक्यामध्ये एकाच आंब्याची चर्चा आहे, ते म्हणजे जपानहून आणलेले रोप, जे प्रायोगिक तत्त्वावर केलं गेलं, ज्याचे नाव आहे मियाझाकी. मियाझाकी आंबा हा भारतातला प्रायोगिक तत्त्वावर केला जाणारा आंबा आहे. बाजारपेठांमध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त भाव या ठिकाणी या आंब्याला असतो आणि या आंब्याची लागवड प्रायोगिक तत्त्वावर मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव शिवारात या ठिकाणी करण्यात आलेली. मोठ्या प्रमाणावरती काही झाडं या ठिकाणी लावलेत आणि झाडांना भरघोस असं रोप या ठिकाणी आंबे या ठिकाणी आलेले आहेत आणि याचं पालन पोषण देखील करत या शेतकऱ्यांनी आता एक वेगळं पद्धतीने आंबा लावण्याचा प्रयोग या ठिकाणी चर्चेला जातो आहे. आपल्याबरोबर येथील शेतकरी आहेत. नेमकं कोणता आंबा आहे आणि कसं आहे इकडे पुढे यात? हा जपानी आंबा आहे मियाझाकी म्हणून. हा आम्ही पश्चिम बंगालहून रोप मागवलं होतं. याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये लाखोच्या घरात किलोला लाखोच्या घरात दर आहेत आणि आपल्याकडे साधारणतः कमीत कमी ₹10,000 पीस प्रमाणे विकला जातो असं मी ऐकलेत आहे. बरं, तुम्हाला ज्यांच्याकडनं रोप आणलं, आता प्रायोगिक तत्त्वावर करतायत, पुढे काय करणार? मी पुष्परत्न नर्सरी पिंपळगाव इथून त्यांच्या थ्रू रोप मी मागवलं होतं. मी हा एक प्रायोगिक तत्त्वावर झाडं लावलेली आहेत. त्यांना 2 वर्षाच्या झाडांना कमीत कमी 35-40 पीस आंबे आलेले आहेत. आज आपल्याकडे 42 ते 43चं मालेगावमध्ये टेम्परेचर असून त्या आंब्याला अजूनपर्यंत सनबर्निंग वगैरे कुठल्याही प्रकारचा हे झालेला नाही. तसं आपल्याकडे केसर आंबा पण आहे. केसर आंब्याला जो सनबर्निंगचा प्रॉब्लेम येतो म्हणजे पिवळा पोहरून चट्टा येतो, तो या आंब्यामध्ये आम्हाला दिसला नाही आणि याला साईज पण भरपूर आहे. केसरला जेवढं खाद्य दिलं तेवढंच याला दिलेलं आहे. याच्या साईज आणि क्वालिटी एकदम सुपर आहे. नक्कीच पिंपळगाव येथील तरुण शेतकऱ्याने प्रयोग करत एक प्रायोगिक तत्त्वावर मियाझाकी या जपानी वाणाचा लागवड करत उत्पादन घेतलेले आहे आणि पुढील देखील या ठिकाणी व्यावसायिक स्वरूपाचं या ठिकाणी लागवड करण्याचा मानस त्यांचा आहे. मनोज शेवाळे, TVN मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.